नुकताच T20 वर्ल्ड कप जिंकून देणारा कॅप्टन सूर्याचं कर्णधारपद हिरावून घेणार का? कारण बातमी समोर येते की सूर्याला कॅप्टन्सीवरून हटवून BCCI आता एका नव्या खेळाडूला ही जबाबदारी देणार आहे। नक्की हा विषय नेमका आहे तरी काय, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। भारतीय क्रिकेटमध्ये सध्या एकच चर्चा आहे, ती म्हणजे सूर्याचं कर्णधारपद जाणार का? खरं तर सूर्याने आपल्या कॅप्टन्सीमध्ये आशिया कप आणि T20 वर्ल्ड कप जिंकून दिलाय, पण सध्या त्याचा फॉर्म निवड समितीसाठी मोठं टेन्शन बनलंय। कर्णधार झाल्यापासून सूर्याच्या बॅटमधून धावा निघणं कठीण झालं आहे। याचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्याच्या मनगटाची दुखापत असल्याचं सांगितलं जात आहे। तुम्ही नोटीस केलं असेल की IPL पासून सूर्या हाताला नेहमी एक पट्टी घट्ट बांधून खेळतोय। त्याला इतक्या वेदना होतात की सरावादरम्यान वारंवार डॉक्टरांची मदत घ्यावी लागते। आता समोर 2028चा वर्ल्ड कप आणि लॉस एंजेलिसमधील ऑलिम्पिक आहे, त्यामुळे BCCI आता पुढचा विचार करत असून सूर्याच्या जागी श्रेयस अय्यरला T20चा नवा कॅप्टन बनवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। सूर्याची विजयाची टक्केवारी जरी 76% असली तरी त्याच्या खराब फॉर्ममुळे टीम इंडिया आता श्रेयस अय्यरच्या रूपाने नवा पर्याय शोधते। आता प्रश्न हा आहे की सूर्या फक्त एक खेळाडू म्हणून संघात राहणार की त्याचा सुद्धा पत्ता कट होणार? तुम्हाला काय वाटतं, दुखापत असतानाही सूर्याने कॅप्टन्सी करावी की श्रेयस अय्यरला संधी द्यावी? कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच नवनवीन क्रिकेट व्हिडिओसाठी सकाळ स्पोर्टला सबस्क्राईब करायला विसरू नका।